हॅलो, सर्वांना नमस्कार. आज मी माझ्या परमात्म्यांविषयी काही विचार लिहिलेले आहेत. मला ते तुमच्याशी शेअर करायचे आहेत. मला माझे हरवलेले मोती सापडले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती असते, जी त्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करते. कुणासाठी आई बाबा, कुणासाठी आजी आजोबा, तर कुणासाठी जिवलग मित्रमैत्रीण. खरं तर आपल्या दुःखात, आपल्या सुखात ती व्यक्ती कायम सोबत असते. मैत्री असो किंवा प्रेम, यात असलेला आदर, सन्मान आणि विश्वास यानेच नातं टिकून राहतं. एकमेकांच्या विचारांचा आदर हा महत्त्वाचा आणि अतूट असा विश्वास. आणि माझ्यासाठी मैत्री आणि खरं प्रेम म्हणजे माझे परमात्मा, जे माझ्या कायम सोबत असतात. मला विश्वासाची जाणीव झाली ती माझी खरी आणि पहिली वेळ, जेव्हा मी परमात्म्यांवर विश्वास टाकला. मध्ये पडलेसुद्धा, रडलेसुद्धा, अडकलेसुद्धा, तर चुकलेसुद्धा. परंतु म्हणतात ना, विश्वासाचं रूपांतर विश्वासात होत असतं. तर तसंच झालं. सर्व जग पलीकडे आणि माझा देव माझ्यासाठी एकीकडे. जर दोघांमध्ये निवडायचं झालं ना, तर प्रत्येक पावलांवरती देवाला निवडेल. आता असं झालं आहे माझ्यासाठी की साक्षात माझा परमेश्वर माझ्यासाठी बाप म्हणून उभा असतो. कधीही तुम्हाला असं वाटत असेल की काही मुलगी सतत हायपोथेटिकल बोलतीये, तर असं मुळातच नाही आहे. ज्यांनी स्पिरिच्युअलिटीला खरं जाणवलं असेल तर तेच माझ्या भावनांचा आदर करू शकतील, अन्यथा कलियुगी जग तर ट्रेंडी गोष्टींनाच मानतं. सो कधी विचार नव्हता केला मी की माझ्या आयुष्यात माझा खरा मित्र म्हणून माझा देव येणार माझ्या साथीला. माझ्या आयुष्यात माझा खरं प्रेम बनून माझा देव येणार मला सांभाळायला. तर कधी विचार नव्हता केला की माझ्या साथीला उभा असेल देव, जो एक बाप म्हणून एका मुलीमागे खंबीरपणे उभा असतो, जो कायम हात पकडून असतो, तो साक्षात माझा परमेश्वर असेल. लिहिताना खरंच डोळ्यात पाणी आलं होतं. आणि कदाचित हेच कुठेतरी परमात्म्यांविषयी असलेल्या प्रेमाचं प्रतीक दर्शवतं. सो माझ्या सांगण्याचा हेतू हाच की माझे हरवलेले मोती मला मिळाले. माझ्या दुःखात जेव्हा सर्व स्वतःचा विचार करत होते, तेव्हा माझा परमेश्वर हा माझ्यासाठी उभा होता खंबीरपणे. जेव्हा मी पडले तेव्हा तो मला उचलण्यासाठी माझ्यासोबत होता. परमात्म्यांविषयी बोलताना, लिहिताना जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, जो आनंद मिळतो ना, तो वेगळाच असतो. एक हाय लेवलची एनर्जी जी खूप आनंद देते. आणि ते फक्त जेव्हा मी परमात्म्यांविषयी बोलते किंवा लिहिते आणि मी त्या गोष्टी जाणवल्या